साहेब, शहापूर पर्यावरण संरक्षण मंचने आपल्यासमोर मांडलेल्या मुद्द्यांमध्ये आपण कोणत्या प्रकारे प्रतिक्रिया द्याल? शहापूर पर्यावरण संरक्षण मंच यांनी मागील काही महिन्यांपासून वृक्ष लागवड असेल, वृक्षतोड जी काही प्रकल्पांसाठी किंवा शहरामध्ये झालेली असेल, त्याच पद्धतीने इतर जे पर्यावरण विषय आहेत त्या अनुषंगाने काही मुद्दे मांडले होते. मागे त्यांनी साखळी आंदोलनही केलं होतं आणि प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन त्यांनी सहकार्याची भूमिका याच्यामध्ये दाखवली. आज तुमच्यासोबत इथे शहापूर तहसील कार्यालयामध्ये बैठक घेतली. त्यामध्ये पुढील या आपल्या मान्सूनमध्ये वृक्ष लागवडीसाठी आपण नियोजन केलेलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय यांच्या माध्यमातून 50,000 वृक्षांचं नियोजन आपण लागवडीचं केलं आहे. वृक्ष लागवडीसोबत त्याचं संवर्धन, त्याचं वाढ ही वर्षानुवर्ष व्यवस्थित राहील या बाबतीमध्ये काही विषयांबाबत चर्चा झाली. शहराचं जे सांडपाणी आहे, नदीमध्ये जो विसर्ग होतोय त्याबाबत चर्चा आज इथे झाली आणि सोबतच काही शहरामध्ये वृक्ष लागवड जी करणं आवश्यक आहे त्याबाबत चर्चा झाली. नगरपालिका चीफ ऑफिसर त्याच पद्धतीने वृक्ष लागवडीच्या बाबतीमध्ये काही सामाजिक संस्था इथे पुढे येतात, तर त्याचं नियोजन आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत. आणि त्यासोबतच मी शहापूर पर्यावरण संरक्षण मंचालाही आवाहन केलं की वृक्ष लागवडीमध्ये त्यांनीही पुढे यावं आणि त्यांनी त्याच्यामध्ये सकारात्मक प्रतिसाद दिला. येत्या काळामध्ये, येत्या मान्सूनमध्ये आपण CSRच्या माध्यमातून आणि विविध सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून वृक्ष लागवड करणार आहोत. शहराच्या सानिध्यामध्ये एक मियावाकी फॉरेस्टचा पॅच तयार करणे, जो नागरिकांना वॉक घेण्यासाठी त्यांना तिथे सकाळचा किंवा सायंकाळचा वॉक घेण्यासाठी उपयुक्त राहील अशा पद्धतीचंही एक नियोजन केलेलं आहे. तहसीलदारने ती जागा तिथे शोधलेली आहे आणि ती नगरपालिका आणि ते स्थानिक लोक नागरिक असतील यांच्याशी चर्चा करून त्यामध्ये पुढे नियोजन त्याच्यामध्ये करण्यात येईल. त्याच पद्धतीनं गाळ काढणे असेल, नद्यांचं रुंदीकरण, तिथला गाळ, तलावातला गाळ काढणे याबाबत काही चर्चा झाली. या उन्हाळ्यामध्ये आपण 6 ठिकाणी हे काम हाती घेतलं होतं. काही ठिकाणी खूप चांगलं काम याच्यामध्ये झालं, त्याची माहिती पण मी त्यांना दिली आणि येत्या पुढच्या वर्षाचं देखील जे नियोजन असेल त्याबाबतही आम्ही चर्चा झाली. काही आपण जलसंधारणाची कामं सुद्धा जी हाती घेतो त्यामध्ये चांगल्या पद्धतीची कामं होतील याबाबत नियोजन करण्यात येईल. सोबतच वनराई बंधारे असतील ते देखील करण्याबाबत या आधीची चर्चा झाली. एकंदरीत पूर्ण पर्यावरण विषयांबाबत आम्ही शहापूर तालुक्यामध्ये एक पूर्ण प्लॅन जो आहे त्याबाबत चर्चा झाली. या वर्षामध्ये आम्ही काही करू आणि एक ॲक्शन प्लॅन तयार करून याच्यामध्ये चांगली कामं होतील. काही वर्षांमध्ये जी प्रश्न आज मांडलेले आहेत त्याचे काही सोल्युशन होतील याबाबत प्रशासन परिपूर्ण प्रयत्न करून त्या पद्धतीने नियोजन. सर, वाशिममध्ये घनकचरा व्यवस्थापनाची फारच दुरवस्थ अवस्था आहे आणि गेल्या 7-8 वर्षांपासून आता सुरू झाली घाण साचवायला. अशी दर पावसाळ्यात घाण साचते, त्याच्यामुळे तिथे फारच म्हणजे आरोग्याला हानिकारक होत आहे. यासाठी काय केलं जाईल आपल्याला? सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये आता सुप्रीम कोर्टाने काही गाईडलाईन्स टाकलेल्या आहेत. वेस्ट जनरेटर्स असतील तर त्यांना काही जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत. काही शहरी भागातला कचरा ग्रामीण भागामध्ये येतो किंवा काही इंडस्ट्रीचा कचरा आहे तो डंप होतो. तर या बाबतीमध्ये आपण MPCB त्याच पद्धतीने तहसील ऑफिस यांना नियोजन करतो आणि येत्या काळामध्ये नक्की कसं काय एक प्लॅनिंग करण्यात येईल. प्लॅनिंग कसं असायला पाहिजे या बाबतीत आमचं प्लॅनिंग सुरू आहे. ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून जिल्हा परिषद CEOनी देखील काही क्लस्टर्स आयडेंटिफाय केले आहेत ज्यामध्ये कचऱ्याचं प्रमाण जास्त आहे तर किंवा डंप होतो. आता ते शोधून तिथेच प्रोसेसिंग किंवा त्याचं जिथे जनरेट होतं तिथे प्रोसेस या पद्धतीने नियोजन आम्ही करतो. DPDCच्या माध्यमातून यावर्षी जिल्हा परिषदला त्यामध्ये आम्ही भरीव तरतूद करणार. आज शहापूर पर्यावरण मंचाच्या वतीने त्यांच्या कार्याची दखल घेऊन या ठिकाणी जिल्हाधिकारी हे स्वतः शहापूरला आले असता त्यांनी आपल्यासोबत एक बैठक केली. त्या बैठकीमध्ये कशा प्रकारचं नियोजन ठरलं व कशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी निश्चित करण्यात आला. आज जी जिल्हाधिकारी साहेबांनी मीटिंग लावली आपल्या पर्यावरण संरक्षण मंचच्या वतीने आपण एक पत्र दिलं होतं. त्या अगोदर आपण खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे यांना पत्र दिलं होतं
त्या माध्यमातून साहेबांनी खासदार साहेबांनी कलेक्टर साहेबांशी चर्चा केलेली होती आणि त्या माध्यमातून त्यांनी खासदारांच्या बोलण्यावरनं जिल्हाधिकारी यांनी आमची पर्यावरण संरक्षण मंचाची मीटिंग लावली आज शहापूरमध्ये आणि त्या माध्यमातून जे काही आपले पत्रव्यवहार झालेला होता त्या संबंधात त्यांनी चांगल्या पद्धतीने आपल्याला सहकार्य केलं. कारण जे जे मुद्दे आपण होते ते मी ते मांडले त्यांच्या समोर आणि त्यांनी ज्या दिवशी आपण पत्र दिलेला होता त्या दिवसापासून त्यांनी आपल्यावरती लक्ष ठेवलेलं होतं. आपण जे मानवी साखळी आंदोलन केलं त्यांच्या बोलण्यावरनं आला का बाबा तो मानवी साखळी आंदोलन तुमचं आम्ही बघितलं. त्याच्यानंतर जे जे काय तुम्ही करत होते पत्रव्यवहार करत होते ते पण आम्ही बघत होतो आणि मला पण असं वाटत होतं का नाही ज्या शहापूर तालुक्यासाठी जे करताय तर नक्कीच तो विषय गंभीर आहे. त्यामुळं मी पण तातडीने त्यावर लक्ष देऊन या सर्व विषय हळूहळू सुरू केलेलाच होता आणि ह्या पुढं पण मी तुम्हाला शब्द देतो का ह्या 10 ते 15 दिवसापर्यंत संबंधित जेवढे अधिकारी वर्ग आहे त्यांची मीटिंग घेऊन आणि आम्ही त्यांना बोललो होतो का तुम्हीच मीटिंग घ्या त्यांच्याशी आणि जे काय असेल ते तुम्ही त्या पद्धतीने करून घ्या. परंतु त्यांनी सांगितलं नाही तुम्ही हा विषय घेतलेला आहे तर जेव्हा आम्ही मीटिंग घेऊ संबंधित अधिकाऱ्यांशी त्यातला तुम्हाला बऱ्याच गोष्टी तुम्ही स्थानिक असल्यामुळे माहिती आहे तर तुम्ही पण त्या मीटिंगमध्ये हजर राहा. आणि खरोखरच आज जागतिक पर्यावरण दिन म्हणजे योगायोग आला. कारण मागच्या टायमाला पण जेव्हा आपण पर्यावरण मंचाच्या वतीने जी मानवी साखळी केली त्यावेळी पण पाऊस पडला होता. तेव्हा पण पर्यावरणाचा जो विषय घेतल्यामुळं देवानी पाऊस पाडून आपल्याला सपोर्ट केला आणि आज पण कलेक्टर साहेबांची मीटिंग पर्यावरण जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्त त्यांनी घेतली त्याच दिवशी. तो हा योगायोग आहे. मला वाटते जो आम्ही कार्य हातात घेतलाय तो 100% या तालुक्याचा चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये विकास होईल आणि कलेक्टर साहेब यात जातीने लक्ष घालतायत त्याबद्दल त्यांचे संपूर्ण पर्यावरण संरक्षण मंच आणि शहापूर तालुक्याच्या सर्व लोकांकडनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि तिथे पण मी त्यांचे आभार व्यक्त केले होते. आणि या जो आपण आंदोलन घेतलेलं आहे त्या आंदोलनाला सर्व तालुक्यातील लोकांनी या सहकार्य करावं. नक्कीच यात आपल्याला यश मिळेल एवढा आपल्याला सांगतो.